प्रोसेस इतका छान आहे, तर आय एम सो एक्सायटेड की आतून पण कसं असेल ते. गाईज, तर आता आम्ही आलेलो आहोत बागाला आणि खूप छान वाटलं. सनडाऊनर खूप भारी पाहिला आम्ही. पाहू शकता पूर्ण सगळीकडे शॉपिंगसाठी आहे. गाईज, ॲक्च्युली आम्ही 7 वर्षापूर्वी फर्स्ट टाइम गोव्याला आलतो आमच्या लग्नानंतर, आणि त्यानंतर अजून एकदा आलो होतो मध्ये, आणि आता आलो थर्ड टाइम. आता आम्ही आलेलो आहोत डिनर करण्यासाठी फॅट फिश मध्ये. पाहू शकता, विच इज फेमस इन गोवा फॉर फिश. शॉपिंग केली, त्यानंतर बागा बीच वरती फक्त आम्ही एक राऊंड मारला. इतकं काही खास वाटलं नाही आम्हाला, त्यामुळे तिथून आम्ही लगेच निघालो आणि आता छान फॅट फिश मध्ये डिनर करण्यासाठी. सुरमई फ्राय आणि रवा फ्राय ऑर्डर केलं होतं. त्या 2 प्लेटमध्येच आम्ही पूर्ण फुल झालो, कारण की क्वांटिटीच इतकी होती. कॉस्टिंग थोडं जास्त होतं, पण क्वालिटी वाईज खूप बेस्ट होतं. मला तर फारच आवडलं. हो ना विशाल? आणि खूप फेमस आहे. गर्दी पण खूप फेमस खूपच आहे, गर्दी पण आहे भरपूर. आणि येस, तुम्ही येऊ शकता. बागा बीचच्या जवळच आहे फॅट फिश म्हणून. 2 आहे तिथे फॅट फिश. तुम्ही कुठलेही ट्राय केले तरी चालेल. रिसॉर्टवर जाणार आहे आणि तिथून समोरच बीच आहे, तर मस्तपैकी बीचवरती टाइम स्पेंड करणार आहे. This is our next resort, La Cabana Beach and Spa Resort.
गार्डन आहे आणि पुढे तर तुम्ही पाहिलं स्विमिंग पूल आणि डायरेक्टली बीच आहे. सो या आता चेक इन करूया. खूप गरमी आहे, पण खूपच गरमी आहे. सो तर आता आम्ही रेडी झालेलो आहोत अँड वी आर रेडी टू गो. आता आम्ही जाणार आहोत बीच वरती. दिस इज माय टुडेज आउटफिट. हा आउटफिट कसा दिसतो ते कमेंट करून मला नक्की सांगा. विशालने सुद्धा खूप छान ड्रेस वेअर. दिस इज विशाल्स आउटफिट. आता मस्त मॉडेल दिसतोय विशाल. येस, थँक्यू. आणि आता मी मस्तपैकी जातोय अरंबोल बीच वरती. तर पाहूयात मग आता तिथे कसं आहे काय. आणि तेजल आणि माझा व्हिडिओ घेणार आहे आम्ही बीच वरती, शूट पण करणार. अरंबोल बीच पाहिला आम्ही. तर खूप क्राऊडेड होता, खूपच क्राऊडेड होता. पण ठीक आहे, आम्हाला व्हिडिओज वगैरे घ्यायचे होते त्यामुळे आम्ही फटाफट व्हिडिओज वगैरे क्लिक केले. थोडा सन डाऊन होताना पाहिला. आता आम्ही निघाले मॉर्जिमला पुन्हा, कारण की मॉर्जिम बीचच आम्हाला फार आवडलाय. तिथे जास्त क्राऊडेड नसल्यामुळे मला तोच बीच खूप आवडलाय. सो आम्ही मॉर्जिमलाच जाणार आहे आता आणि तिथेच मस्तपैकी टाइम स्पेंड करणार आहे. मी तर तुम्हाला सजेस्ट करेल, गाईज गोव्यामध्ये येत आहे तर मॉर्जिम नक्की ट्राय करा. मॉर्जिम बीचवरतीच तुम्ही रिसॉर्ट वगैरे घ्या, तिथेच स्टे करा, कारण की तो बीच एकदम पीसफुल आहे, क्लीन आहे आणि क्राऊडेड पण नाहीये. खूप भारी आहे तो बीच. आणि स्टे तर तुम्ही पाहताच आहे, आम्ही जिथे पण स्टे करतोय सर्व रिसॉर्ट खूप भारी आहेत. आणि तुम्ही बोलत असाल की हे फक्त रिसॉर्टवरती स्टे करतात येत आणि मॉर्जिमवरतीच थांबलेत फक्त, कारण की ऍक्च्युली आम्ही 1-2 वेळा गोव्यामध्ये आलेलो आहोत आणि ते सर्व पाहिलंय. ओल्ड चर्च, न्यू चर्च, त्यानंतर म्युझियम वगैरे सर्व पाहून झालंय आमचं. त्यामुळे आम्हाला आता फक्त छान स्टेकेशन करायचं होतं, वेगवेगळे ट्राय करायचे होते रिसॉर्ट्स वगैरे. सो त्यामुळे आम्ही फक्त इथेच स्टे केलाय. आणि हा एरिया मला जास्त आवडला कारण की खूप पीसफुल आहे, जास्त क्राऊडेड नाहीये. बागा वगैरे तिकडे आता खूपच गर्दी झाली आहे. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही इथे नक्की एकदा ट्राय करा. येस, आणि आता आम्ही चाललोय पुन्हा एकदा आमच्या रिसॉर्टवर मॉर्जिम बीचला. तिथे मस्त बीचवरती फिरणार आहे छानपैकी आणि देन संध्याकाळी आम्ही स्पा करणार आहे. तर व्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज गोवा कार्निवल स्टार्ट होणार आहे उद्यापासून, त्यामुळे इतकं सारं छान डेकोरेशन केलंय पूर्ण रोडवरती, हे पाहू शकता तुम्ही. आणि आम्ही उद्या नेमकं कोल्हापूरला चाललो. येस, आम्ही गोव्याला बाय बाय करणार आहे उद्या. आणि पाहू शकता 3 दिवस कार्निवल आहे गोव्याचा. सो खूप भारी वाटतंय. जस्ट या स्ट्रीट वरून वॉक जरी केलं तरी खूप भारी वाटणार आहे. आपण गाडी पार्क करूयात विशाल आणि मग मस्त इथं वॉक करूयात. आम्ही आलेलो आहोत आमच्या रिसॉर्टवर ला कबाना. स्पा सुद्धा आहे इथे, जिम पण आहे. हे पाहू शकता इथे स्पा आहे. तर आम्ही स्वीडिश स्पा करतोय दोघे जण. आणि इथे आहे जिम. चलो बेबी लेट्स गो.
तर आता आम्ही आलेलो आहोत डिनर करण्यासाठी तिबेट कॅफेला. तुम्ही पाहू शकता सर्व फॉरेनरची गर्दी इथे, बिकॉज टेस्ट खूप छान आहे. सो लेट्स गो इनसाइड अँड हॅव सम फूड. येस. Hey guys, I have been coming here since last 3 days because I like the pastries from this shop. The guy is Russian and he makes handmade pastries. So let's go inside and bring some pastries. So yay! Thank you. खूप भारी आहे. स्ट्रॉबेरी फ्लेवर घेतलाय आणि खूप डिफरंट आहे. व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, सर्वच आहे. पूर्ण मेल्ट होतोय ना. प्रत्येक बाईटला मी आवाज करून खातीये बिकॉज खूप भारी आहे. सुकून मिळतोय तो केक खाऊन. मी केक खात नाही, मला अजिबात नाही आवडत जास्त केक्स, पण ही काहीतरी पेस्ट्री वेगळीच आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आज आमचा लास्ट डे आहे आणि आम्ही काल स्पा करून डायरेक्टली झोपी गेलो आणि आम्ही कालचा ड्रेसअप केला आहे बिकॉज आम्हाला स्विमिंग करायचं आहे. Come on. Goggle घाल. Goggle घालून आते. Come on. Let's jump. नको.